हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता। शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं, लसत्कुंडलाकांत कंडस्थलांगं, जपा रागबिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्या जीवा मुक्त्वा भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं नौमि भवबन्धविमुक्तये। सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा, नमो ज्ञानसिन्धू सखा पूर्ण माझा। मूर्तिमंत ते ज्ञानदातादिनाशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वराशी। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। नहि प्रपश्यामि ममापनुद्यार, यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्। अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं, राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्यायाचं आपलं हे चालू असलेलं चिंतन। त्यामध्ये मागील गोवीमध्ये अर्जुन असं म्हणतोय की देवा, माझ्या हिताचं असं साधन कोणतं आहे ते मला तू सांग, तरी उचित काय आम्हा, जे आमच्याकरता योग्य आहे। जे व्यभिचारिणा धर्म, जे धर्माला विरोध करणारं नसणार आहे, म्हणजे जे धर्माच्या विरुद्ध नसेल, ते तू आम्हाला त्वरित सांग असं म्हटल्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी बोलतायत। आणि असं म्हणत असताना अर्जुन म्हणतो की या पृथ्वीवर निष्कंटक असं समृद्ध राज्य आणि देवांचंही स्वर्गाचं स्वामित्व जरी मिळालं, तरी ते माझ्या इंद्रियांना शोषून टाकणाऱ्या या शोकाला घालवील, ते साधन मला हे दिसत नाही। त्यावर असं विवरण करताना म्हटलेलं आहे की भगवान अर्जुनास म्हणतात, तुझी बुद्धी हे शास्त्रांधिकांच्या अध्ययनाने विलक्षण झालेली आहे। तू विचार करून या शोकातून मुक्त होतो। देवा, या शोकातून मुक्त होतो। देवा, यातून मला तुझ्याशिवाय कोण मुक्त करणार? मला अन्य साधन यातून दिसत नाही। आत्मज्ञान हा शोकनिवृत्तीचा एक उपाय आहे। आत्मज्ञानानेच शोकाची निवृत्ती होते। दुःखावरचं प्रभावी औषध जर कोणतं असेल तर ते ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान आहे। आणि हे ज्ञान श्री गुरु शरणागतीने प्राप्त होत असते। श्री गुरुची शरणागती केली तरच हे आत्मज्ञान प्राप्त होते। तद शास्त्रामध्ये त्याची पुरावी आहे। तद विज्ञार्थम स गुरुमेवाभिगच्छेत, समित पाणिम श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम। म्हणून ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, कृपाळू अशा सद्गुरूला शरण गेलं तरच ते ज्ञान प्राप्त होते। म्हणून अर्जुनाने या अगोदरच्या श्लोकामध्ये शिष्यभाव त्या ठिकाणी व्यक्त केला। शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम्, शिष्यभाव त्या ठिकाणी व्यक्त केला। युद्धाने राज्यप्राप्ती वा स्वर्ग प्राप्ती या दोहोपैकी कशानेही माझा शोक नाहीसा होणार नाही। राज्यप्राप्ती झाली तरी शोक होणार नाही, स्वर्गप्राप्ती झाली तरी माझा शोक जाणार नाही। कारण हे दोन्ही फल हे नाशिवंत आहेत। कर्मानं जे प्राप्त होत असते ते सगळं नाशिवंत असते। जे जे कर्म धर्म नाशिवंत, यत्कृतशम तद नित्यमिति। यास्तव तुझ्या उपदेशानेच माझा शोक हा नाहीसा होईल। म्हणून असं मला या ठिकाणी दिसते। म्हणून तू मला बोध कर, मला ज्ञान सांग। हे सकळ कुळ देखोणी
जो शोक उपजला अशी म्हणी आणि तो तुझी या वाक्या वाचवणी न जाय अनिके. देवा हे सकळ कुळ देखून म्हणजे सगळा गोतावळा मी पाहिला. समस्त आप्तेष्ट मंडळी पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला, जो शोक उपजला असे म्हणजे जो शोक उत्पन्न झाला तो तुझ्या उपदेशा वाचून दुसरा कशानेही जाणार नाही. अध्यात्म उपदेशाने शोक कायमचा नष्ट होतो आणि तेच ज्ञान तू मला दे. येत पृथ्वी तळाप होईल हे महेंद्र पदही पाविजेल परी मोहान फिटेल मानसीचा. येत पृथ्वी तळाप होईल, या ठिकाणी समग्र पृथ्वी जरी प्राप्त झाली म्हणजे या पृथ्वीचं सार्वभौमत्व जरी प्राप्त झालं किंवा प्रत्यक्ष महेंद्र पदही पाविजेल म्हणजे प्रत्यक्ष इंद्रपदही जरी त्या ठिकाणी मिळालं तरी माझ्या अंतकरणातील हा मोह नष्ट होणार नाही. याच्यावर विवरण करताना म्हटलेलं आहे की अर्जुन आपल्या मोहाची तीव्रता या ठिकाणी या ओळीमध्ये सांगतोय. पृथ्वीचं राज्यपद वा इंद्रपद मिळालं तरी माझा मोह हा जाणार नाही. हा मोह म्हणजे इष्टानिष्ट, कार्याकार्य, कर्माकर्म इत्यादींचा विचार नसलेला आहे. आणि ज्या ठिकाणी मोह असतो तिथे शोक असतो. आपल्यात तो हा शोक त्या ठिकाणी असतो. म्हणून जिथं मोह आहे तिथं शोक आहे. म्हणून हा मोह तसा जाणारा नाही आहे. मोह आला की शोक आला असतो. ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व ऐश्वर प्राप्त झालं तरी हा मोह जात नाही. आत्मज्ञानानेच केवळ शोक व मोह नष्ट होऊ शकतात. तर ती शोक आत्मवीत असं म्हटलेलं आहे. दैशी सर्वता बीजे आळली ती सुक्षेत्री जरी पेरली अंतरीन विरुडती सिंचली आवळे दैशी. दैशी सर्वता बीजे आळली, ज्याप्रमाणे बीज पूर्णपणे भाजलेलं आहे आणि मग ते भाजलेलं बी सुपीक अशी जमीन आहे, त्या सुपीक जमिनीत पेरलं आणि त्याला हवं तसं पाणी घातलं तरी सुद्धा ते बी त्या ठिकाणी उगवत नाही. भाजलेलं बी, जमीन चांगली आहे, काळीची माती आहे त्या ठिकाणी, जमिनीमध्ये सुपीक जमीन आहे, नांगरून त्या ठिकाणी पद्धतशीर सुपीक केलेली आहे. पण जर त्या ठिकाणी भाजलेलं बी पेरलं आणि हवं तसं पाणी घातलं तरी ते बीज उगवत नाही. म्हणून त्याप्रमाणे शोक आणि मोहाने जर अंतःकरण व्यापलं किंवा अंतःकरण जर त्या ठिकाणी करपून गेलं की मग ते कोणत्याही ऐश्वर्याने, कुठलंही ऐश्वर जरी प्राप्त झालं तरी पुन्हा ते उत्तेजित होत नाही. मग ते यलोकातलं असो का परलोकातलं ऐश्वर असो, कोणत्याही ऐश्वर्याने ते अंतःकरण पुन्हा त्या ठिकाणी उत्तेजित होत नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोय येत एकची उपयोगा जाय परमामृत. या ठिकाणी माऊली असं म्हणतात, ना तरी आयुष्य पुरले आहे. एखाद्याचं आयुष्यच त्या ठिकाणी संपलेलं असेल तर मग त्या ठिकाणी औषध काय करणार आहे बा. आयुष्य संपलं म्हटल्यावर औषधाचाही सुद्धा काही त्या ठिकाणी परिणाम होत नाही. मग अशा वेळेस एकच औषध त्या ठिकाणी कामा येते, ते म्हणजे तेथ एकची उपयोगा जाय परमामृत. त्या ठिकाणी एकच अमृत, परम अमृत त्या ठिकाणी फक्त त्याला वाचवू शकते, नाही तर बाकी दुसरं कोणतंही सुद्धा औषध त्या ठिकाणी वाचवू शकत नाही. म्हणून आयुष्य जर संपलं असेल तर औषधाने काही होत नाही. अशा ठिकाणी परमामृत हे उपयोगाला येते. वैद्य सुद्धा त्या ठिकाणी मग वाचू शकत नाही. आयुष्य पुरलं की वैद्य वाचविती जीवा तरी कोण धावे देवा. जर वैद्य जीवाला वाचवू शकले असते तर मग देवाचा कोण धावा केला असता का. म्हणून त्या ठिकाणी परमामृतच, त्या ठिकाणी अमृतच शेवटी वाचवू शकते. का मृत ही जीवितला हे अमृत सिद्धी. मृतालाही जिवंत करण्याचं सामर्थ्य फक्त अमृतामध्ये आहे. म्हणून तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोय ये बुद्धी येथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. तैसे राज्य भोग समृद्धी, त्याप्रमाणे राज्यभोगाच्या विपुलतेने मोहित झालेल्या माझ्या बुद्धीला उत्तेजना येणार नाही. उज्जीवन नोहे बुद्धी, त्या बुद्धीला परत उत्तेजना येणार नाही. यावेळी हे दयासागरा म्हणजे हे कृपानिधी म्हणजे हे दयासागरा
तुझी कृपाच माझा आधार आहे, म्हणजे तीच कामी येईल. तुझी कृपाच मला या ठिकाणी कामी येईल. म्हणून अशा वेळेला ज्या ठिकाणी काही कामा येऊ शकत नाही अशा वेळेला परमात्म्याची कृपा कामा येत असते. साधू वा भगवत कृपेने जीवाला आपलं त्या ठिकाणी यथार्थ स्वरूप समजते. मी देह नसून मी आत्मा आहे, आणि हेच संशय विपरीत जे आत्मज्ञान आहे. मी तुझे नि प्रसादे लादलेने आत्मबोधे आणि मोहाचे तया कांदे निधी तौरो. येथे अर्जुनाचं बोलणं हे संपत आहे आणि पुढील ओवीपासून 80व्या ओवीपर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपले विचार त्या ठिकाणी प्रगट केले. यात अर्जुनाच्या मनस्थितीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी करतात. भगवान त्याचा मोह सहज त्या कसा घालवतील अशी ज्ञानराज माऊली त्या ठिकाणी ग्वाही देतात. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, दवक्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने. जेव्हा जे ते अर्जुन ते इतकं बोलला, दवक्षण एक भ्रांती सांडिला, तेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली. तेव्हा हे अर्जुन त्या ठिकाणी असं बोलला, पण पुन्हा त्याला पूर्वीच्या भ्रांतीच्या लहरीने झपाटलं. मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने, म्हणजे त्या लहरीने परत तो व्यापला गेला. देवा, या मोहातून तुझ्या विना अन्य कोणी मला सोडणार नाही. क्षणभर दिसत असलं तरी त्याचा भ्रम, हे त्याचं बोलणं क्षणभर जरी दिसत असलं तरी त्याचा भ्रम पूर्णपणे गेला नव्हता. कारण मी सर्वथा न झुंजे येथे भरवशेनी, असे तो म्हणतच होता. आणि सन्निपात झालेला माणूस ज्याप्रमाणे मधून मधून शुद्धीवर येऊन चांगला बोलतो आणि मध्येच त्या ठिकाणी मग परत काही बरडतो, परत त्याला झटका येतो व तो बेशुद्ध होतो, त्याप्रमाणे अर्जुनाच्या मनचित्तावर सुद्धा हे भ्रमाचा लाट येत होते. आणि भ्रमाची लाट आली की मग तो भगवंताला शिकवू लागायचा. आणि भगवंतालाच तो त्या ठिकाणी असं म्हणायचा, देवा हे तुलेवरी बोलावे न लगे उधारी. आधी तूच विचारी संग्राम वा देवा, तूच पायवर हा संग्राम म्हणावं का, तूच विचार कर. म्हणजे पुन्हा चित्त शांत झालं की भगवंतास विचारावं, देवा माझं हित कशात आहे, आणि तरी श्रीकृष्ण तुवा जाणावे, निके ती आम्हा सांगावी, योग्य काय आहे ते आम्हाला सांग, याचा तू विचार कर, असा म्हणायचा. आणि पुन्हा का ते मोहाची लाट आली की मग पुन्हा त्याच्या नजरेसमोर भीष्मद्रोण का दिसले की मग तो लगेच म्हणायचा काय, त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी मोहाचा पडदा त्याच्यावर बसायचा. आणि अर्जुनाच्या अशा दोलायमान चित्ताची स्थिती ज्ञानेश्वर महाराजांनी उत्प्रेक्षा अलंकारानं या ठिकाणी पुढील ओव्यातून पुढील 3 ओव्यामध्ये कथन केलेली आहे. पुढील ज्या 3 ओव्या त्यामध्ये उत्प्रेक्षा अलंकारानं याचं वर्णन करतात माऊली की मद पाहता उर्मी नोहे, अनारिशे गमत आहे, तो ग्राशीला महामोहे काळ सरपे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबा मला विचार करून पाहिलं तर मला असं वाटते की हे मोहाची लहर नाहीये, की मद पाहता उर्मी नोहे. विचार केला तर हे मोहाची लहर नाहीये, मग हे दुसरंच काही आहे बाबा, हे दुसरंच काही दिसत आहे. तो ग्राशीला महामोहे काळ सरपे, ते हे की तो महामोहरूपी काळ सर्पाने अर्जुनाला ग्रासलेला आहे. म्हणून ही साधी लहर नाही. म्हणून जहरी विष असलेल्या काळ सर्पाने जर दंश केला तर माणसास झेंडू फुटून विषाच्या वारंवार त्याला लहरी येत असतात. आणि त्याप्रमाणे अर्जुनाला मोहरूपी काळ सर्पाने दंश केल्यामुळे त्यालाही सुद्धा या सारख्या मोहाच्या लहरी येत आहेत. केवळ मोहाने नव्हे तर मोहरूपी काळ सर्पाने त्याला दंश केला आहे, असं माऊलीची भाषा आहे. दंश केला अशी तेथे उत्प्रेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. उपदेशाने सामान्य मोह जात असतो, पण महामोह निवृत्त होणं कठीण आहे. स्वस्वरूपाचं आत्मत्वे करून ज्ञान नसणे म्हणजेच महामोह होय, असं म्हटलेलं आहे. म्हणून स्वस्वरूपाचं आत्मत्वे करून ज्ञान जर नसलं त्यालाच महामोह म्हटलं जातं. सवर्म हृदय कल्लारी, तेत कारुण्य वेळेच्या भरी, अन लागला मनोनी लहरी भांजेची ना.
हा, आणि तो महामोहरूपी काळसर्प मर्मस्थान असणारं जे हृदय कमल आहे, त्या हृदय कमल त्या ठिकाणी करुणारूपी सांज वेळेला ऐन भरात त्या ठिकाणी डसला, म्हणून लहरीत त्याच्या उतरेच ना. शरीरात अशा काही जागा आहेत की त्या ठिकाणी सर्पदंश जर झाला तर त्याचं विष हे अंगात लवकर भिनते. आणि तसंच ऐन दुपारच्या वेळेला भर तिने सांजेत जर सर्प चावला तर लहरी जोरात येतात. येथे अर्जुनाच्या कारुण्यास पूर्ण भरती आली आहे. आणि ही संधी पाहून महामोहरूपी सर्पाने अर्जुनाच्या हृदयरूपी कमलाला दंश केलेला आहे. आणि मोह ममतादी विकार अंतकरणातच त्या ठिकाणी असतात. शिवाय ज्या मनबुद्धीने यथार्थ विवेक करून विचार करायचा तोही अंतकरणातच भाग असल्याने व तेच मोहरूपी सर्पाच्या विषाने तुडुंब झाल्यामुळे अर्जुन स्वाभाविकताच किम कर्तव्यमूळ झाले आहे. हृदय हे सत्वगुणाचं बनलेलं असते आणि हृदय सत्वगुणाचं बनलेलं असल्यामुळे ते कोमल आहे. भ्रम हा प्रकाशात कमी प्रकाशात असा होत असतो. या दृष्टीने मोहरूपी भ्रम होण्यास कारुण्यावर सांज वेळेचं जे रूपक केलं आहे ते यथार्थ आहे. नातानी सुद्धा स्वरूप मंदिरी होती मी एकली या अभंगामध्ये मोहावर सर्पाचं रूपक केलं आहे व ते विष कसं उतरते हेही मर्मज्ञतेने नाथमार्गांनी त्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. हे जाणून ऐशी प्रौढी जो दृष्टी सवे विष फेडी तो धावया श्री हरी गरुडी पातला की. हे पाहून जो आपल्या केवळ दृष्टीपाताने विषाचं निवारण करतो, जो केवळ पाहिल्याबरोबर विष उतरवतो अशी ज्याची थोरवी आहे तो श्रीहरी म्हणजे साक्षात गारुडी म्हणून त्या ठिकाणी पातला म्हणजे प्राप्त झाला, अर्जुनाकडे धावून आला. काही गारुडी सर्पाचं विष उतरल्यानंतर ते चढल्यानंतर ते उतरवण्याकरता अनेक प्रयत्न केले जातात. एखाद्या मंदिरामध्ये त्याला नेल्या जातं, त्याच्या अंगावर थंड पाणी टाकल्या जाते. काही ठिकाणी गोपीनाथ महाराजच्या तरी मंदिरात येतील, कुठे खंडोबाच्या मंदिरात नेतील, अंगावर पाणी टाकतील, त्याला मंदिरामध्ये ठेवतील. किंवा एखादा मांत्रिक त्या ठिकाणी बोलावतो, तो मंत्राच्या साहाय्याने विष उतरवण्याचा प्रयत्न करतो. किंवा एखादा गारोळी असा असतं की तो गारोळी त्यांना पाहिल्याबरोबर विष उतरवते असं असते, असं त्याची थोरवी असते. तसाच हा दृष्टी सवे वेश फेडी असा असणारा परमात्मा की पाहिल्याबरोबर दृष्टीनं विष उतरवणारा असा तो परमात्मा, तो त्या ठिकाणी पातला धावून आला. गारोळी दृष्टिक्षेपाने काही विष उतरवतात, पण अज्ञान रूपी विष उतरायचं सामर्थ्य भगवंत आणि गुरु यांच्या ठिकाणी असते. ओम नमो सद्गुरु धन्वंतरी ज्याची दृष्टी निरुजा करी त्या वाचुनी संसारी भवरोग दुरी न करे. रोग झाल्याबरोबर वैद्य मिळतोच असं नाही, पुन्हा घरी येऊन मोफत औषध देणारा वैद्य मिळतोच असंही नाही, तो मोठ्या भाग्याने लाभत असतो. आणि यथार्थ गुरु हुडकूनही त्या ठिकाणी भेटत नाही. पण अर्जुनाचं भाग्य एवढं थोर की त्या श्रीकृष्ण घरच्या घरी गुरु लाभले, हे अर्जुनाचं भाग्य फार थोर आहे. तैशिया पंडू कुमरा व्याकुळा मिरवतशे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवळीला रक्षीला. आता तशा मोहाने ग्रस्त झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण शोभत होता. आता आपल्या कृपेच्या योगाने त्याचे लीलेने सहजगत्या तो कसं रक्षण करील ते पाहत. सहज लीलेने आता परमात्मा अर्जुनाचं रक्षण करणार आहे. म्हणून तो पार्थू मोह फनिग्रस्तू आणि म्या मनितला हा हेतू जाणून या. म्हणूनच मी या कारणाने असं म्हटलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे जाणूनच मी असं म्हटलं की अर्जुन हा मोह फनाने ग्रस्त झालेला आहे, म्हणजे मोहरूपे काळ सर्पाने त्याला ग्रासलेला आहे, दंश केलेला आहे. म्हणून असं मी हा हेतू जाणून असं बोललेला आहे. मग ते येतं फाल्गुन
घेतला असे भ्रांती कवळून दैसा घन पडळी भानू आच्छादिते मग तो फाल्गुन. फाल्गुन हे अर्जुनाचं नाव आहे. मग पहा, ज्याप्रमाणे सूर्य हा ढगाने झाकल्या जातो म्हणजे मेघपटलाने झाकल्या जावा, त्याप्रमाणे या प्रसंगी अर्जुन हा मोह रूपी ढगाने ग्रस्त झालेला होता. म्हणजे अर्जुन रूपी सूर्य मोह रूपी ढगाने त्या ठिकाणी ग्रासला गेला होता. अर्जुनाचे 10 नावं सांगितले. अर्जुनो फाल्गुनो विष्णू किरीटी श्वेतवाहन विभुत्सुर विजय कृष्ण सव्यसाची धनंजय असे अर्जुनाचे 10 नाव आहेत. अर्जुन हा त्याचं एक फाल्गुनी असं नाव. मग का फाल्गुनी नाव होतं? म्हणजे अर्जुन हा उत्तर फाल्गुनी नक्षत्रावर जन्माला आला असल्याने त्याचं नाव फाल्गुन असं पडलं होतं. जसा सूर्यप्रकाश ढगाने नष्ट होत नाही तसा मोहाने अर्जुनाचा प्रभाव तात्पुरता लुप्त झाला होता, नष्ट नाही झाला होता. तयापरी तो धनुर्धर झाला असे दुःखे जर्जर दैसा ग्रीष्म काळी गिरीवर वनवला का. ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये एखादा मोठा पर्वत वनव्याने त्या ठिकाणी व्यापावा, त्याप्रमाणे अर्जुन या ठिकाणी दुःखाने पीडित झाला होता. अर्जुन रूपी पर्वतावर मोहरूपी वनवा लागला होता आणि तो कृष्णरूपी मेघाने विजवला जाईल. हे पुढच्या 3 ओव्यातून सांगितलेलं आहे. आता वनवास जाण्यासाठी पाऊस पडावा लागतो. म्हणून सहजे सुनीळ कृपामृषे सजळ तो ओळला श्री गोपाळ महाने. म्हणून या अर्जुन रूपी या पर्वताला लागलेला वनवा तो विझवण्यासाठी भगवंत रूपी मेघ त्या ठिकाणी आता वर्षाव करणार आहे. म्हणून त्याला शांत करण्याकरता स्वभावतःच काळ्या मेघाप्रमाणे म्हणून सहजे सुनीळ, सहज तो काळ्या रंगाचा आहे. परमात्मा काळा आहे. सावळा देखी याला आनंदाचा किंवा सावळे रोपळे चोरटे चित्ताचे सावळा आहे. म्हणून असा जो मेघाप्रमाणे अत्यंत सावळा व कृपाळू असा असणारा तो परमात्मा, तो या अमृताने भरलेला असा तो श्री गोपाळ रूपी महामेघ अर्जुनाकडे वळलेला आहे. तेच सुदर्शनाची द्विती तेच विद्युल्लता झळकते गंभीर वाचा ऐती गर्जनेची. तेच सुदर्शनाची द्विती. आता ते भगवंताच्या हातातलं जे चक्र आहे त्याचं जे तेज आहे तेच जणू काही वीज झळकत आहे. आणि परमात्म्याची गंभीर असणारी जी वाचा आहे ती वाचाच म्हणजे त्या ठिकाणी भगवंताची गर्जना आहे. म्हणजे जसं ढगाची गर्जना असते तसं भगवंताची वाचा हेच त्या ठिकाणी गर्जना आहे. असा तो परमात्मा आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुनाचळ निवेल मग नवी विरोडी फुटेल उन्मेषाची. यावेळी तो उदार श्रीकृष्ण रूपी मेघ कसा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञान रूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल त्याचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. मेघ सर्वत्र वर्षाव करत असतात. मेघ सर्वत्र वर्षाव करतात पाण्याला, म्हणून तो उदार आहे. खर तर रणभूमी हे ज्ञान उपदेशाचं योग्य ठिकाणच नाही. रणभूमी हे उपदेशाचं ठिकाण नाही आहे. तरी सुद्धा भगवान उदार असल्यामुळे त्याने अर्जुनाला रणभूमीवर सुद्धा ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी सांगितलं. अर्जुन विचारत नव्हता तरीही सुद्धा परमात्मा त्याला सांगत होते. परम भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. प्रथम मेघ हा गळगळतो, नंतर कोसळतो, नंतर वर्षाव करतो. तद्वत त्याचप्रमाणे भगवंत प्रथम उपरोधिक बोलतात, नंतर ज्ञानामृताचा वर्षाव करतात आणि मग सरोषे बोलू आदरिले मग सरोषे असं बोलतात. डोंगर हे जळपणाचं उपलक्षण आहे. माणूस मोहानं व्याप्त झाला की त्याची बुद्धी हे जळ बनत असते. बुद्धी जळ बनते, जळ होऊन जाते आणि तो किम कर्तव्यमूळ होतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी काय कर्म केलं पाहिजे हे त्याला कळत नाही. अर्जुनाची अशी स्थिती झाली होती. दुःख जर्जर झाल्यामुळे त्याच्या इंद्रियाचाही दाह होत होता. देवाला अर्जुनाचे परम कल्याण करायचे होते, म्हणूनच त्यांनी ज्ञानाचा उपदेश अर्जुनाला केला. परी तुझे अज्ञानत्व हरावी लागी आधी. पहिले तुझा आधी ज्ञान पण हरण करावं लागेल.
भगवंताचा अमृत वर्णनाने विविध तापाने तप्त झालेला अर्जुन रूपी पर्वत शीतल होईल व त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा अंकुर त्या ठिकाणी फुटेल. हे कथा ऐका मनाची आराणुका ज्ञानदेव मने देखा निवृत्तीदासू. हे पहा ही कथा चित्ताच्या प्रसन्नतेने म्हणजे स्वस्थ चित्ताने तुम्ही ऐका असं निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात. का तसं ऐका बरं? चित्ताच्या प्रसन्नतेनं चित्ताच्या एकाग्रतेनं का ऐका? कारण श्रोत्यांनी कसं श्रवण करावं हे ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओवी क्रमांक 56 ते 59 मध्ये त्याचं विवेचन पूर्वक असं त्या ठिकाणी सांगितलं. पाण्यात जर प्रतिबिंब उठायचं असेल तर ज्याप्रमाणे पाणी शांत असावं लागते, स्वच्छ असावं लागते, आणि मग ते पाणी जर स्वच्छ शांत असेल तर त्यामध्ये प्रतिबिंब दिसते. त्याचप्रमाणे गीताबोध ठसण्याकरता चित्त शुद्ध व एकाग्र पाहिजे. येथ इंद्रिया पांग जया फिटला आहे चांग तयाशीच आथी लाग परिसावया. तेव्हा माऊली बोलतात आत्मप्रभा नित्य नवी त्याची करुणी ठाण दिवी तो इंद्रिया ते चोरून जेवी तयाशीच. तो इंद्रियापासून चोरून हे ग्रहण करतो त्यालाच आत्मज्ञान प्राप्त होते, त्यालाच प्राप्त होते असा विचार केलाय. पुढील विचार आहे तो पुढील श्लोकापासून आपण पाहणार. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमद द्यावे पसायुदानई. ये खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढू होता परस्परे जळू मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ. विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछेल तो ते लावू. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांड्याळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होणे तिने लोके भजेद्वादी पुरके अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके. दृष्टादृष्ट विजय व्हावे जे तमने श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.